उग्रंड द आर्ट ऑफ कुकिंग मध्ये मी मयुरी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मी नेहमी म्हणते की नाही, आपल्या सगळ्या गृहिणींना एकदम हुशार असतात. म्हणजे हल्लीच्या फास्ट फूडच्या जमान्यात आपल्या मुलांच्या पोटात कशी सगळे जीवनसत्व पोषण तत्व जातील ह्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न चालू असतो. शिवाय त्यांना चवही सांभाळायची असते. म्हणजे अगदी साधे पदार्थ घ्या ना, उत्तप्पे घ्या किंवा थालीपीठ घ्या, त्यांमध्ये कशी पोषण तत्व वाढतील आणि ते कसे चविष्ट होतील याकडे त्यांचं सतत लक्ष असतं. आता या सगळ्यामध्ये तुम्ही हुशार आहातच. आम्ही फक्त आपल्या साईडने थोडी मदत करत असतो. आजही आपण अशाच चविष्ट रेसिपीज पाहणार आहोत आणि त्यासाठी स्वागत करणार आहोत आपल्या आजच्या एक्सपर्टचं, अरुणा लगड यांचं. नमस्कार अरुणाताई. नमस्कार. खूप स्वागत तुमचं. कशा आहात? मजेत. आज छान रेसिपीज आणल्यात माझ्या मैत्रिणींसाठी तुम्ही. हो. मग आपण तयार आहात? हो, सुरुवात करूयात कार्यक्रमाला. नक्कीच. कुठला आहे पहिला आपलं? पहिला आपला पदार्थ आहे स्वीट कॉर्न थालीपीठ. स्वीट कॉर्न थालीपीठ. म्हणजे आपलं नेहमीचं थालीपीठ पण स्वीट कॉर्न घालून, स्वीट कॉर्न इनोव्हेटिव्ह. म्हणजे त्यात हो थोडं इनोव्हेटिव्ह स्वीट कॉर्नचं प्रमाण थोडं जास्त घेतलंय आणि बाजरीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. अच्छा, म्हणजे जसं मी म्हटलं तसं चविष्ट पण आहे आणि न्यूट्रिशियस पण आहे, खास मुलांसाठी आणि त्यांच्या आयांसाठी, म्हणजेच आपल्या मैत्रिणींसाठी. आम्ही सगळी तयारी करून घेतो, तुम्ही पटकन साहित्य लिहून घ्या. साहित्य: स्वीट कॉर्न 1 वाटी, चिरलेला कांदा 1 वाटी, तांदळाचं पीठ अर्धी वाटी, ज्वारीचं पीठ अर्धी वाटी, लसूण पाकळ्या 3 ते 4, हिरव्या मिरच्या 1 ते 2, दही 2 टेबलस्पून, जिरे 1 टीस्पून, हळद 1 टीस्पून, काळी मिरी पावडर अर्धा टीस्पून, हिंग चिमूटभर, मीठ चवीनुसार, तेल आणि कोथिंबीर. साहित्य तुम्ही लिहून घेतलेलं आहेच आणि इंटरेस्टिंग रेसिपी आहे. उत्सुकता आहे मला पण. चला आपण सुरुवात करूयात. हो. काय करायचंय पहिले? पहिलं आपण मिक्सरचं भांडं घेऊया. ओके. आपण एक मिरची घेऊया, 2 मिरच्या. बर. आणि थोडा लसूण. लसूण साधारण किती? 3-4 पाकळ्या? हां, 4 पाकळ्या घेऊया. हां, बस. थोडे जिरे. बस. आणि ते सगळे स्वीट कॉर्न घेऊया. स्वीट कॉर्न सगळ्यात इम्पॉर्टंट आणि फेवरेट. सगळे घेऊयात. हे आपण काही बॉईल वगैरे करून नाही घेतले? नाही, हे कच्चेच घेतलेत आपण. ओके. आता हे सारं साहित्य आपण वाटून घेऊया. बरं. ह्याची चांगली पेस्ट झालेली आहे. पाणी बिणी न घालता पण हो डायरेक्ट. हो हो. आहा, त्याच्यामध्ये मस्त आधीच taste पाणी असतं ना, नॅचरल पाणी असतं. नॅचरल ज्युसी असतात ते. बरोबर आहे. मग आता आपण हे काढून घेऊयात का हां. भांडे? ते एक भांडं घेऊया आपण, त्यात हे काढून घेऊया. बरं. अरुणाताई, तुम्ही हाऊसवाईफ आहात? नाही, मी टाटा हॉस्पिटलमध्ये ॲज अ स्टाफ नर्स म्हणून सर्व्हिस करते. अच्छा, बरं. आणि मग स्वयंपाकाची आवड कशी काय तुम्हाला? स्वयंपाकाची आवड म्हणजे लहानपणापासून अशी म्हणजे जसं करत गेले तशी आवड निर्माण होत गेली. जसजशा चवी कळत गेल्या तसं म्हणजे हे काही इनोव्हेशन सुचत गेले. बरोबर आहे. जसं आपल्याला करता बारीक गोष्टी आपल्याला सुचत जातात. मग तुम्ही आणखीन काही कॉम्पिटिशन्स मध्ये वगैरे पार्टिसिपेट करता स्वयंपाकाच्या? हो, करते मी. एक कुकिंग विदाउट फ्लेममध्ये मोदक बनवले होते मी. त्या मोदकाला बक्षीस मिळालेलं. त्यानंतर सँडविच विदाउट फ्लेम म्हणजे कसे बनवलेत मग मोदक? कसे केले? मारी बिस्किटांचे मोदक बनवले होते ते, म्हणजे अजिबात गॅसचा वापर न करता. अच्छा. आणि ते इतके अप्रतिम झाले होते की अगदी खव्याचे मोदक तुम्ही जर समोर ठेवले आणि ते मारी बिस्किटांचे ठेवलेत, बर, तर त्या मारी बिस्किटांचे मोदक इतके सुंदर लागत होते की म्हणजे आपण ओळखू शकणार नाही. वाव, क्या बात आहे ताई, तुम्ही सॉलिड हुशार आहात. ही इंटरेस्टिंग रेसिपी नंतर मला तुम्ही हळूच सांगा कशी केली ते. बरं, तर यात काय घालणार आहोत? यात आपण हळद. बस. थोडं हिंग. थालीपीठाला जसं आपण कांदा घालतो तसं आपण कांदा घालूया ह्याच्यात. ओके. हां, सगळं घेऊ? बस सगळं घेतलं. हां, बस चला. आणि भरपूर कोथिंबीर. ताईंना माहिती आहे मला कोथिंबीर आवडते. त्या पिवळ्या रंगात, म्हणजे एवढा मोठा बाउल भरून कोथिंबीर आणलेली आहे ताईने माझ्यासाठी. हो, घ्या.
घेऊ अगदी मनसोक्त कोथिंबिरीचा वापर करा. नाही ते कॉर्नच्या ऐवजी कोथिंबीरचे थालीपीठ नको वाटायला. नाही नाही नाही. आता आपण थोडीशी काळी मिरी पावडर घेऊया. नाही तर बस, बाकी कारण हिरवी मिरची घातली आहे ना. ओके, हिरवी मिरची वाटणात घातली होती, अदरवाईज हां. असं काही तिखट नाही. आणि आता थोडं दही घेऊया. दही किती घेऊ? हां, आणखी अर्धा चमचा घ्या. बस. आता हे आपण सारं साहित्य मिक्स करून घेऊया आणि मग त्यात ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स करून पीठ मळून घेऊया. बर, मग तर हे थालीपीठाला आपण जनरली भाजणीच वापरतो थालीपीठाची. वापरतो. हो हो हो. ज्वारीचं आणि हे तांदळाचं पीठ कसं काय तुम्हाला सुचलं? हा, कारण आता हे स्वीट कॉर्न आहेत आणि भाजणीचं पीठ पण आपण घेऊ शकतो, बर पण आता शक्यतो जरा थोडं खुसखुशीत व्हावेत म्हणून मी ज्वारीचं पीठ घेतलंय बर. आणि बाइंडिंगसाठी म्हणून तांदळाचं पीठ. वाव. हा, आता आपण ज्वारीचं पीठ घेऊयात थोडं. बस, आणि थोडं तांदळाचं पीठ, याच्यापेक्षा कमी तांदळाचं पीठ. बस, आणि आता जसं लागेल तसं आपण ज्वारीचं पीठ आणखी घेऊ शकतो याच्यात. बर, मग आपण हे पाण्यात भिजवणार आहोत का? ह्याचा नाही, ओलावा आहे पाण्याचा बिलकुल त्याच्यातच? वापर करायचा नाही आपण याच्यात. ओके. स्वीट कॉर्न जसे असतात ना वॉटरी, त्याच पाण्यामध्ये आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. हा, आणि आपण थोडंसं दही दही पण वापरलंय. टाकलेलं आहे. त्याच हो, ओलाव्यात आपण ते ओलाव्यात, भिजवून हो. घेणार आहोत. आता हे आपलं पीठ मळून झालंय. आता आपण पोळपाटावर एक छोटं कापड घेऊन त्याच्यावरती थालीपीठ थापून थापूया. घेऊयात. हा, ओके. आणि तव्यावर भाजून आणि मध्ये पण हा भाजूनच घेणार आहोत. भाजून घेऊया. ओके, मग आता आम्ही थालीपीठ थापून घेतो आणि भाजायची पण आहेत आम्हाला. ती सगळी प्रोसेस करणार आहे, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.